सर्व बहुजन समाजाला आणि माढा मतदारसंघातील सर्व मतदार असतील, बहुजन समाजातील सर्व समाज बांधव असतील, खास करून आपला सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण जसा प्रचार चालू झाला त्या प्रचारामध्ये हजारोच्या संख्येने आपण या माढा मतदारसंघामध्ये आपण फिरलात, लोकांपाशी गेलात आणि प्रचाराची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारली। त्याबद्दल मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो। आज 5 वाजता प्रचार संपत आहे आणि उद्या एक दिवस पूर्ण आपल्याला जे आपले पोलिंग एजंटचे फॉर्म असतील किंवा काय आपल्याला आपल्या लोकांना पोलिंग एजंटचं जे काय प्रत्येक गावामध्ये आपण जे काय करणार आहे तर ते सर्व फॉर्म आपण प्रत्येक जणाने आपल्या ताब्यात घेऊन आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये आपले जे मेन व्यक्ती आहे त्याच्याकडे पोच करून ते प्रत्येकाने ताब्यात घेऊन प्रत्येक गावामध्ये पोलिंग एजंट 2 पोलिंग एजंट हे महत्त्वाचे आहेत, जेणेकरून ही निवडणूक आपण जिंकण्याच्या अतिशय जवळ आहे। काही पण घोटाळा होऊ शकतो। खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। त्याच्याकरता जे माझे सर्व बहुजन समाजातील जे समाज बांधव आहेत त्यांनी ती पोलिंग एजंट असतील प्रत्येक गावामध्ये, माढा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या पोलिंग एजंटने काम करावं। मी माझ्या सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण प्रचार केलेला आहे, सर्व समाज बांधवांपर्यंत आपण गेलेलो आहे। आता आपण हे एक दिवस उद्याचा आणि परवा जे इलेक्शन आहे ह्या इलेक्शनमध्ये एक दिवस आपण 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे इलेक्शन आपण अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने पार पाडावं। आणि याच्या माध्यमातून मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी आवाहन करणार आहे की आपण कुणालाही भ्यायचं नाही, कोणत्याही नेत्याला भ्यायचं नाही। इलेक्शन बूथवर जाताना, इलेक्शन मतदानाला जाताना आपण कुणाचीही काही भिण्याचे कारण नाही। ज्यावेळेस तुम्हाला कुणी सांगन, तुम्हाला कुणी दम देईन, दुसऱ्या मिनिटाला मला फोन करा किंवा माझ्या सर्व कोणत्याही कार्यकर्त्याला फोन करून सांगा, त्याला तोडीस तोड उत्तर आपल्याकडून मिळेल आणि ती उत्तर आपण देण्यास समर्थ आहे। मी माझ्या समाज बांधवांना सांगतो की ही लढाई जी आहे ही लढाई अस्तित्वाची आहे। ही कोणत्या नेत्याची नाही किंवा कोणत्या पक्षाची नाही, ही लढाई बहुजन समाजाच्या अस्तित्वाची आहे आणि ही लढाई आपण जिंकण्याच्या मार्गाने आहे आणि आपण ही लढाई जिंकून दाखवणार असं आपल्याला या ठिकाणी सांगतो। मी सर्व तालुक्यातील माढा मतदारसंघातील सर्व समाज बांधवांना खास करून सांगतो की आपण जी चालू केलेली ही लढाई आहे, शेवट 23 तारखेच्या 7 वाजेपर्यंत आपण ही लढाई सोडायची नाही आणि खऱ्या अर्थानं आपण याच्या खूप जवळ आहे। आपण याच्यामध्ये जे बांधव आत्तापर्यंत बाजूला राहिलेले आहेत, जे समोर आलेले नाहीत, त्यांनी सुद्धा ह्या मतदानातून मला दाखवून द्यावा, कारण प्रत्येक गावातील पेटी मी चेक करणार आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या समाज बांधवांनी आपल्याला मतदान केलेलं नाही किंवा कोणत्या गावातून आपल्याला मतदान कमी पडलं आहे। खऱ्या अर्थानं मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगन की ही सर्व कळणार आहे। आपण कुठंही काहीही दबावात कोणाच्या येऊन, आणि खऱ्या अर्थानं मी रामोशी समाजाला या ठिकाणी सांगतो की ज्याला कुणाचा दबाव असन, ज्याला कुणाच्या दबावाखाली राहायचं असेल आणि त्या दबावाच्या पोटी मला मतदान आपण करणार असताना तर खऱ्या अर्थानं मी आपल्याला हात जोडतो की मला तुमचं मतदान नको आहे, की दबावात मतदान मला करू नका। कारण मी रामोशांच्या किंवा बहुजन समाजाच्या अस्तित्वाकरता ही लढाई आहे। कुणीही दबावात मला मतदान करावा किंवा काय करावा याच्याकरता मी ही लढाई लढत नाही। त्याच्यामुळं सर्वांनी नोंद घ्या, ज्याला मतदान करायचं असेल त्यांनी ठामपणे समोर येऊन करा आणि खऱ्या अर्थानं ही लढाई आपण जिंकणार आहे आणि ही लढाई आपण जिंकून दाखवू असं या ठिकाणी मी सांगतो। आणि येणाऱ्या 23 तारखेला सर्व समाज बांधव असतील, सर्व बहुजन समाज बांधवांना एकच सांगतो की आपलं जे चिन्ह आहे तंबू, ह्या तंबूच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण बहुमताने मला विजय करून द्यावा। 2 पेट्या आहेत, त्या 2 पेट्यामध्ये
1 नंबरची पेटी, त्याच्यामध्ये आपलं तंबूचं चिन्ह नाही आहे. 2 नंबरची पेटी आहे, त्या एकाच ठिकाणी शेजारी शेजारी 2 पेट्या असत्यान. त्या 2 पेट्यामध्ये वरून दुसऱ्या पेटीमध्ये वरून 2 नंबरला आपलं चित्र आहे. त्या याच्यावरती फोटो पण येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आपली ही लढाई सर्व समाज बांधवांनी जिंकून दाखवावी असं मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि पोलिंग एजंटचं परत एकदा आपण उद्याची उद्या पोलिंग एजंटचे फॉर्म देऊन प्रत्येक गावामध्ये पोलिंग एजंट थांबून प्रत्येक गावामध्ये आपलं हे मतदान जास्तीत जास्त कसं होईल, ग्रामपंचायतसारखं ही मतदान आपल्याला करून घ्यायचं आहे. आपली वयोवृद्ध माणसंसुद्धा आणून आपण त्या ठिकाणी मतदान करून घ्यायचं आहे. मतदानाची टक्केवारी कशी वाढन, मतदानाची कशी टक्केवारी वाढन आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं होईल असं या ठिकाणी प्रयत्न करा सर्व. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण या निकालामध्ये आपला विजय निश्चित असणार आहे असं या ठिकाणी मी सांगतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.